नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत. रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. 12वीचा बायोलॉजी चॅप्टरमधला 8व्या चॅप्टरमधला हा जो पॉईंट्स आहे हा आज आपण शिकणार आहोत. आत्तापर्यंत आपण 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत आणि हा तिसरा चॅप्टर आहे रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. नाव व्हॉट इज द रिस्पिरेशन अँड व्हॉट इज सर्क्युलेशन ह्या गोष्टी आपण प्रथम समजून घेऊया. प्रथम पाहतोय रिस्पिरेशन. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे हॅव टू रिक्वायर द एनर्जी. हे सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाला एनर्जीची आवश्यकता असते. नाव इट कॅरीज फ्रॉम द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. मग वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस आहेत, त्यापैकी रिस्पिरेशन ही एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमधून एनर्जी निर्माण होते. नाउ द एनर्जी दॅट इज स्टोर्ड इन द बॉडी इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते आहेत? नाउ व्हॉट एव्हर ऑल these organic material or the compounds, they have converted into the simple one, means they have to process, or these are the process is called as respiration. Now this respiration process, these are the biochemical process. महत्त्वाचं आहे, ही कोणती प्रोसेस आहे? बायोकेमिकल. बायो मीन्स लिव्हिंग, म्हणजे लिव्हिंग थिंग्समध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स वापरले जातात म्हणून ते आपण बायोकेमिकल प्रोसेस म्हणतो. अँड द ऑक्सिडेशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दीज आर ऑर्डरली, दीज आर फ्रॉम द एनर्जी. म्हणजे त्याच्यापासून काय तयार होतं? मग ATP तयार होतो. ATP म्हणजेच हा एनर्जी. मग हा ATP कसा तयार होतो? मग हा ATP तयार करण्यासाठी कशाची गरज असते? दॅट इज ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे आपण जे फूड घेतो त्याच्यामध्ये ग्लुकोज असतं, म्हणजे C6H12O6 प्लस 6O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. आपण ऑक्सिजन घेतो, फूड घेतो, बरोबर. अँड देन दे आर कन्व्हर्टेड इनटू, मग त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? का आपण बाहेर कोणती हवा सोडतो? कार्बन डायऑक्साईड. नाकावाटेची हवा सोडतो आपण कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 प्लस वॉटर. वॉटर व्हेपर्स हे आपण श्वसनाद्वारे बाहेर पडतो. आपण ज्यावेळेस हवा नाकावाटे आत घेतो आणि पुन्हा ज्यावेळेस ते बाहेर सोडतो, आपण जर समोर जर हात असा केला तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये काही वॉटर व्हेपर्स असतात. आणि आतमध्ये जे तयार होणारी जी गोष्ट असते त्याला म्हणतो आपण ATP. मीन्स 38 ATP दे हॅव टू फॉर्म्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर फूड आणि ऑक्सिजन जर गेला तर काय होतं? त्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, वॉटर व्हेपर्स तयार होतात आणि 38 ATP दे आर फॉर्म्स. नाउ दीज आर द सिंपल प्रोसेस. नाउ नेक्स्ट, व्हॉट अबाउट दिस द रिस्पिरेटरी सिस्टम. नाउ द रिस्पिरेटरी एक्सचेंज, दीज आर द सिंपल फिजिकल प्रोसेस. मग हे रिस्पिरेशन ही प्लांटमध्ये होते, ॲनिमलमध्ये होते, दोन्ही ठिकाणी होते. नाउ इट शुड बी द लार्ज सरफेस ऑफ एरिया. त्याला काय लागतं? सरफेस एरिया लागतो. अँड दे शुड बी हायली व्हॅस्क्युलर अँड द परमिएबल टू अलाउ द एक्सचेंज ऑफ गॅसेस. की ज्या ठिकाणी काय होतात? गॅसेस एक्सचेंज होतात. गॅसेस एक्सचेंज होतात म्हणजे प्लांटमध्ये ऑक्सिजनही लागतो, कार्बन डायऑक्साईड लागतो. म्हणजे दिवसा प्लांट मटेरियल काय घेतात? दॅट इज दे आर फॉर्म्स द ऑक्सिजन. नाउ द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड बोथ आर useful to the plant material, but in animals only they are carbon dioxide, they are thrown outside the body. CO2 हे बाहेर टाकतात आणि तेच तेच कार्बन डायऑक्साईड प्लांट घेतात आणि त्यापासून परत ऑक्सिजन निर्माण करतात. नाउ इट शुड बी मॉइस्ट. आणि त्याच्यामुळे काय होतं? ते जो सरफेस आहे तो कसा लागतो? मॉइस्ट. नाउ व्हॉट अबाउट द गॅसेस एक्सचेंज. मग गॅसेस एक्सचेंज म्हणजेच काय? रिस्पिरेशन. मग गॅसेस एक्सचेंज
ऑकर्स इन प्लांट. मग कशा पद्धतीने ते होतं? नाव these are occurs in lenticels. Like, what are the lenticels? This structure of plant, these are the gases exchange, these are occurs in diffusion process. And this diffusion process, these are the terrestrial flowering plant. They have 2 ear space, and this ear space they have to continuous flowing of the gases. The oxygen diffuse from these things into the ear to from the stomata. म्हणजे जे लिप असतं, लिपच्या वरच्या सरफेसला याचे छोटे छोटे जे छिद्र असतात त्याला आपण काय म्हणतो? स्टोमॅटा. नाव these are the porous body on the leaves, and the carbon dioxides and water vapors, they are diffused out. त्याच्यातून ते बाहेर सोडले जातात. Now they are enter into by the process that is called as the diffusion. बाहेर सोडण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो? डिफ्युजन. या डायग्राम मध्ये पहा दाखवलेलं आहे, लिप आहे आणि लिप मधून काय दाखवलेलं आहे? ते छोटंसं जे स्टोमॅटा आहे गोल लाल याच्यामध्ये, त्या स्टोमॅटामधून काय केलं जातं? द मॉइस्ट आणि गॅसेस एक्सचेंज केले जातात. आणि किंवा स्टेम असतं, दुसऱ्या डायग्राममध्ये स्टेम दाखवलेला आहे, त्याला लेंटिसेल म्हटलंय. त्यालाही छोटे 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 छिद्र असतात आणि त्यामधून काय सोडलं जातं बाहेर? गॅसेस एक्सचेंज केले जातात. नाव नेक्स्ट, रिस्पिरेशन इन ॲनिमल्स. हे झालं प्लांटमध्ये. आता आपण पाहतोय ॲनिमलमध्ये कशा पद्धतीनं हे एक्सचेंज होतात. नाव ॲज टू कम्पेअर the plant, animal shows the wide variety of respiratory surface of the organ. Now these surface or the respiratory surface differ in various animal. प्रत्येक animal मध्ये हे जे respiratory surface म्हणजे त्याचा जो ऑर्गन आहे हा वेगवेगळा असतो. माणसाचं नाक वेगळं आहे, गाईचं नाक वेगळं आहे, किंवा इतर ॲनिमलमध्ये प्रत्येक ॲनिमलचं नोज वेगळं आहे की ज्या ठिकाणून आपण काय करतो? रिस्पिरेशन करतो. नाव depends upon the complexity of the organism or the medium of the part. They have to specialize different types of the respiratory organ, and the respiratory organs, they are isolated or these are associated with the transportation of the system. Now what about this system? Like first, आता वेगवेगळे ॲनिमल आहेत. उदाहरणार्थ प्रोटिस्ट असेल, हे प्रोटिस्ट कुठं राहतात? पाण्यामध्ये राहतात. नाव दिस आर ॲक्वॅटिक इन हॅबिटॅट अँड दिस शोज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे अमिबा असेल किंवा स्पॉन्जेस असतील, यांच्या वरच्या बाजूला एक जे लेअर असते त्याला काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि त्यापासून काय केलं जातं? हे गॅसेस एक्सचेंज केले जातात. दुसरा ॲनिमल आहे फ्लॅटवर्म्स. आपण 11वीला बघितलं फ्लॅटवर्म, प्लॅनेरिया, ॲनेलिडा. हे जे सगळ्या प्रकारचे जे ॲम्फिबियन्स आहेत यांच्या वरच्या बाजूला एक प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं किंवा स्किन असतं. ही स्किन कशी असते? मॉइस्ट असते. उदाहरणार्थ फ्रॉग पहा, फ्रॉगच्या वरचा लेअर जो असतो कसा असतो? मॉइस्ट. मीन्स दिस आर द सेमी ॲक्वॅटिक. कसा असतो हा? सेमी ॲक्वॅटिक असतो. देन थर्ड दॅट इज द इन्सेक्ट. तुम्ही इन्सेक्ट पाहिला असेल. इन्सेक्टमध्ये एक्झाम्पल फ्लाईज, देन मॉस्किटो, देन कॉकरोच. दिस आर द इन्सेक्ट. नाव दिस आर द टेरेस्ट्रियल इन हॅबिटॅट. हे कुठं असतात? हवेमध्ये असतात. म्हणून त्यांची जी बॉडी ऑर्गन आहे, वरचा सरफेस आहे, शरीराचा वरचा आवरण आहे, त्याच्यावरती काय असतात? स्पायरॅकल्स असतात किंवा ट्रॅकिया असते. नाव दिस आर युजफुल फॉर द रिस्पिरेशन. म्हणजे ह्या ट्रॅकियाच्या साह्याने किंवा स्पायरॅकलच्या साह्याने ते काय करतात? रिस्पिरेशन करतात. त्यानंतर ॲरॅक्निड्स. ॲरॅक्निड्स म्हणजे कोणता? लाईक द स्कॉर्पिओन, विंचू. यांच्या शरीरामध्ये जे लंग्स असतात त्या लंग्सच्या साह्याने ते रिस्पिरेशन करतात. नाव दॅट इज कॉल्ड ॲज द बुक लंग्स. देन सम आर्थ्रोपोड्स लाईक लिमुलस, these are also forms the book gills. Some amphibians like the salamanders, tadpole. What is the tadpole? Tadpole म्हणजे जो फ्रॉग आहे, फ्रॉगचं छोटंसं जे पिल्लू पाण्यामध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो? टॅडपोल लार्वा. हे पाण्यामध्ये असतात.
मग यांच्या शरीरामध्ये पाण्यामध्ये असल्यामुळे यांना काय असतात, गिल्स, दॅट इज कॉल्ड ॲज द एक्सटर्नल गिल्स. विथ द हेल्प ऑफ द एक्सटर्नल गिल्स दे हॅव टू respiration. Then fishes also form the internal gills. Then reptiles and birds. बर्ड्सला काय असतात, लंग्स असतात, ते हवेत असतात, झाडावरती राहतात, हवेत असतात, त्यामुळे त्यांना असतात लंग्स. आणि टर्टल पाण्यामध्ये असतं, त्याच्यामुळे त्याला काय असतात, क्लोएका. म्हणजे त्यांचे वेगवेगळे रिस्पिरेटरी ऑर्गन आहेत, प्रत्येकाच्या ऑर्गनला वेगळं संबोधलं जातं. टर्टलला क्लोएका म्हणतो. नाव